चला गावदेवी शिरवली टीमचे या ठिकाणी कोणी समर्थक कोणी वरिष्ठ वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले असतील तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेमध्ये सन्माननीय विष्णुदादा पाटील या ठिकाणी जर उपस्थित असतील तर आपण व्यासपीठावरती या. विष्णुदादा आपलं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय स्वर्गीय सतीश पाटील स्मृती चषकामध्ये. थैंक यू सो मच अनुज मोरे और थैंक यू सो मच राहुल चव्हाण. दोघांचा आवाज आपण ऐकला या ठिकाणी खूप चांगलं समालोचन आपण ऐकतात त्यांच्या माध्यमातून. आणि जाऊया मैदानावरती जिथे आपण पाहिले लढत गावदेवी शिरवली आणि त्यांना फाईट करेल टीम बुतिवली संघ. टॉस झाला, टॉस जिंकला बुतिवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं टीम मायरा 11 आई गावदेवी शिरवली संघाला. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. गावदेवी शिरवली संघाची तेजस आणि रेवनाथ ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मानकपती पहिलं षटक पॉवर पेच गणेश. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर उपस्थित आहेत. या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय आदरणीय आमचे आतिशदादा पाटील देखील या ठिकाणी अद्यापी स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुनश्च मनपूर्वक स्वागत असेल. त्याचबरोबर आमची संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी सर्वांचंच आम्ही शेवटच्या मोमेंटला जरूर या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करू. कारण फार मेहनत घेतली मित्रांनो. स्पर्धा ठेवणं फार सोपं असतं परंतु तिला यशस्वी करणं फार कठीण असतं. आणि तेच आमचे यशस्वी आयोजक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व आमची कमिटी. मायरा 11 आई गावदेवी शिरवली संघ, ऋतिक भोईर आणि पंकज म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ असेल. चला मॅच होते सुरुवात. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा आपण देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉट द गुड गेम, शॉट द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिला बॉल, लेट्स प्ले. पहिला चेंडू लॉप केलाय ऑन साइडला, पाठवलाय बॉल वाईड स्ट्रॉंग ऑन सीमा रेखा बाहेर. गोलंदाज गणेशचं स्वागत. स्वैग से करेंगे सबका स्वागत. अंपायर सिग्नल 4 रन, 4 रन. रेवनाथनं 6 धाब्याने अकाउंट खुलं केलं. सॉरी 4 धाब्याने या ठिकाणी अकाउंट केलं गेलं आणि काही पारदर्शक देखील येत आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवले जातील. कोणत्याही हॅट्रिक साठी या ठिकाणी गावदेवी शिरोली संघाला सुखरे आवटे यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि उल्हास मडवीसाठी प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपये. क्या बात आहे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस एज लागली होती. विकेट किपर बीट झाले. शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडूची या ठिकाणी फील्ड केली जाईल. रन्स मिळाली 1. धावसंख्या सिंगलला पुढे सरकेल 5 आकड्यावरती. तर या ठिकाणी सिंगल आडी धावसंख्या पोहोचली ती 5 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले पॉवर पेच सुरू आहे. 2 खेळाडू या ठिकाणी 30 गजगऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑन रिझनला एक खेळाडू, एक खेळाडू आपण काउकॉर्नर रिझनला पाहतायत. गणेश पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्रायकला फलंदाज तेजस. टॉप आहे, झेलची संधी आणि ही सर्वात मोठी चुकी केली मी म्हणेन विकेट किपरनं. झेल कोणाचा सोडलाय तर तेजस मडवीचा. आक्रमक शैलीचा खेळाडू आहे. या खेळाडूची झेल तुम्ही सोडली आहे. आता त्याची किंमत बुतिवली संघाला मोजावी लागेल. अनेक सारे विक्रम या खेळाडूच्या नावावरती राहिलेत आणि आता त्याला जीवदान मिळालंय. मिळालेल्या संधीचा फायदा उचलावा लागेल आपल्या टीमसाठी. रन्स देखील कंप्लीट झाली 1. टीमची टोटल सिंगल पुढे सरकेल 6 आकड्यावरती संघ पोहोचलाय. एखादी चूक तुम्हाला येणाऱ्या क्षणामध्ये फार मागात पडू शकते आणि एखादी चूक तुम्हाला स्पर्धेमधून निरोप घ्यायला लावू शकते. कमबॅक करावा लागेल आता टीम बुतिवली संघाला. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला. फुटवर्कचा वापर केला. पद्धतीचा वापर करतात परंतु चेंडू फार चांगला गुडलेतवरती पडल्यानंतर ऑफस्टोवर निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या चेंडूवरती चौकार. तदनंतर गोलंदाजी फार चांगली होती गणेशच्या माध्यमातून
व्हेरी गुड कमबॅक. एकूण चेंडू झाले. तुषार पाटील आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि विशाल पाठारे असतील. 4 चेंडू झाले आतापर्यंत. यावेळेस मागे खेळण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित. धाव मिळाली. 1 धावसंख्या पोहोचेल ती 7 ती आकड्यावरती. या ओव्हर मधील आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. संधी जरूर मिळालीये तेजस मडवीला आणि आता संधीचा फायदा कुठपर्यंत उचलेल आपल्या टीमसाठी. या दरम्यान आमचे बिंदास सिसवे यांचं देखील आगमन झाले पुनश्च. त्यांचं करूया आपण मनोपूर्वक स्वागत. आणि राकेश पाटारे हे देखील उपस्थित झाले. पुन्हा एकदा संधी, परंतु यावेळेस मात्र शॉर्ट फाईनल रिजनला बॉल पर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक. आणि ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम गावदेवी शिरोली संघाची धावसंख्या पोहोचली आहे बिनगडी बाद 8 धावा. जास्त आवश्यकता असेल तरच पाणी दिले जाईल. पंच आपण देखील तिथे इशारा करायचा आहे. कारण तेजस मडवी पाण्याची मागणी करतोय. कदाचित त्याला पाणी हवं आहे. हरकत नाही, आपण देऊ शकता जास्त गरज असेल तर. कारण की षटक एकच झालं होतं. गरज असेल म्हणून त्यानं पाणी मागलाय. अन्यथा मध्ये कोणालाही पाणी दिले जाणार नाहीये. 2 षटकं संपली तरच त्या ठिकाणी आपण पाण्याची मागणी करू शकता. एक चौकार. त्यानंतर पुढच्या बॉलवरती काय कमबॅक केला गोलंदाज गणेशनं. एकूण फक्त 8च धावा खर्च केल्यात. पंकजी मात्रे आणि ऋतिक भोईर यांच्याकडनं आपण पाहिले का तर त्यांनी हा संघ पुरस्कृत केला गेलाय. अर्थातच गावदेवी शिरवली संघ आणि या स्पर्धेमध्ये तो खेळतोय. मायरा 11 आई गावदेवी शिरवली या नावानं. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. आता क्षेत्रक्षम पूर्णपणे विखुरले गेला. 5 खेळाडू आता बाउंड्री लाईन लगत आपल्याला पाहायला मिळतील. इथून कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल रेवनाथ आणि तेजसच्या माध्यमातून. गोलंदाज शंकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. गोलंदाज स्वतः पोहोचले. वेल ट्राय. भरपूर चांगला ट्राय केला. ड्राईव्ह मारली होती परंतु शेवटच्या मोमेंटला झेल पकडता आला नाहीये. प्रयत्न चांगले केले. रन्स मिळाले या चेंडूवरती 2. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 10 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन्ही संघ ताकदवर बलाढ्य संघ आपण पाहतोय. एक संघ आपण पाहायला गेलं तर कर्जत विभागामधून या ठिकाणी उपस्थित झालाय बोतिवली संघ आणि एक संघ श्री मलंगड विभागातील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यवान ताकदवर आहेत. त्यामुळे हा मॅच भरपूर चांगल्या पद्धतीने आमच्या प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी एन्जॉय करायला मिळेल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक लाईव्ह देखील जोडले गेले. त्या सर्वांचं देखील स्वागत करूया. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. शंकर पुढचा बॉल. ओ यॉर्करचा प्रयास. सतिक यॉर्कर होता. मागे खेळता फटका चांगला आहे. यावेळेस मात्र चेंडू पाहता पाहता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला फील्ड केला जाईल. तोपर्यंत एकूण धावा मिळतील 3. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 ने धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर पोहोचलाय 13 या आकड्यावरती. सध्या तरी सिंगल डबलच्या साह्यानं 13 अंकाच्या साह्यानं वाटचाल सुरू आहे मायरा 11 गावदेवी शिरवली संघाची. रेवनाथ पाहिले देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमध्ये देखील आपण पाहिली आहे. शंकरचा पुढचा बॉल. ओ लॉब केलाय. फटका छान आहे परंतु उंची जास्त गेलाय. लांबी कमी. खेळाडू उपस्थित. वाईड स्ट्रॉंग ऑनला टिपली जेल आणि लागलाय पहिला धक्का. 13 या धावसंख्येवरती मायरा 11 गावदेवी शिरवली संघाला. या ओव्हरमध्ये शंकरला कौतुक करेल मी. बुतवली संघाच्या गोलंदाजाचं देखील
कारण की पायरा 11 गावदेवी शिरवली संघाला थोडंसं त्यांनी शांत ठेवलंय या मॅच मध्ये. धावसंख्या 13 धावा स्कोरवरती स्थगित. आता नवीन खेळाडू परेश देखील हा डिटेल खेळाडू आहे, परंतु इथून दुसऱ्या बाजूला गोलंदाजी देखील तेवढ्या ताकदवान पद्धतीने होतीये. कशा प्रकारे बॅटिंग राहिली पाहणं महत्वाचं असेल. सुरुवातीला बॅटिंग केली आणि किती धावा जोडेल, टार्गेट चांगलं सेट करावं लागेल. 4 षटकांची मॅच, 40 ते 45 धाब्याचं टार्गेट उभं करावं लागेल. या दरम्यान आमचे बाळाशेठ पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्लाइस करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू असेल, आउटफील्ड पास आहे. खेळाडू उपस्थित पोहोचतील. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, रनआउटची विकेट मिळू शकते का? 2 धाबा वेगानं कंप्लीट केल्यात. तिसऱ्या पंचानं रिपेअर केले गेले ऑनफील्ड अंपायरने. बघा हा अंपायरचा रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी ऑनफील्ड अंपायर रिपेअर करतात आणि चेक केले जाईल आमच्या कंट्रोल रूम मध्ये टीव्ही स्क्रीन वरती. OUT आणि फलंदाज असेल बाद. परेश गायकर बॅक टू द डगआउट. हा देखील मोठा धक्का मायरा 11 गावदेवी शिरोली संघाला. तर रनआउटची विकेट मिळाली आहे. परेश गायकर स्वतःवरती नाराज झालाय. आपण पाहिले गेले तर हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे बुतिवली संघाच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. भूषण आलेत. भूषण खास करून षटकार त्याच्या बॅटमध्ये जास्त पाहायला मिळतात, परंतु काय गोलंदाजी केली आहे. शंकरनं आतापर्यंत बॉल फेकले एकूण 4 आणि धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये तुषार आतापर्यंत 6. एक रनआउटची विकेट आणि एक विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या थांबली आहे. मायरा 11 गावदेवी शिरवली 14 या आकड्यावरती. एज लागली, बॅटची खालची काढायला लागते. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी, शांत ठेवले पूर्णपणे या मॅच मध्ये सर्वच फलंदाजांना. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील. हळूहळू या ठिकाणी या ग्राउंड वरती आपण पाहिले तर गारवा देखील जाणवतोय. प्रेक्षक त्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा एज लागली, खेळाडू उपस्थित. गली रिझनला डायरेक्टचा प्रयत्न, आवश्यकता नव्हती, बॅकअप नव्हता. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून अजून एक रन्स मिळेल. टोटल मिळतील 2 धावा या चेंडूवरती. षटकाची होती समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर मायरा 11 गावदेवी शिरोली संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. पाणी घेऊन जायचंय आमचे दोन्ही संघाचे 12th मॅन DJ सुजित.
मिळते. दोन्ही फलंदाज हार्ड हिटर आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला 2 षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. गणेशनं 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये शंकरनं देखील फक्त 8च धावा. व्हेरी गुड बॉलिंग, एक विकेट देखील कॅरी केली. आता तिसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा बनतील हा प्रश्न निर्माण झालाय. मायरा 11 गावदेवी शिरोली संघाला शुभेच्छा आल्यात. आमचे बोहनोलीचे योगेशदादा पाटील, त्याचबरोबर शंकुदादा पाटील आणि सुखरादादा आवडे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. त्या मायरा 11 गावदेवी शिरोली संघाला ते देखील ऑनलाईन या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे आपलं योगेशदादा, शंकुदादा पाटील आणि सुखराज आवटे. जर उपस्थित असाल तर आपण मंचावरती या. तिन्ही मान्यवरांना आमच्या विनंती करतो मी, आपण या व्यासपीठावरती. गोलंदाज तयार, तिसरं षटक प्रणित येतोय. सायकलला फलंदाज तेजस मडबी. ओ लॉब केलाय, एक्साइटिंग पावर है, खेळाडू उपस्थित, फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद सीधा 6 रन. तेजस मडबीकडे ताकद फार आहे. मी अगोदर सांगितलं, क्षमता गुणवत्ता भरपूर आहे. या पटक्यावरती त्यानं सिद्ध केली आहे. त्याची झेल सोडली आहे आणि झेलेची किंमत कुठपर्यंत मोजावी लागेल टीम बुतिवली संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, अजून एकदा ऑन साइडला खेळलेत. पटका हवेमध्ये, खेळाडू उपस्थित, जजमेंट नाहीये. जजमेंट नव्हतं. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जोपर्यंत बॅकअप मिळेल तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्यात 2. वारंवार संध्या मिळाल्या तेजस मडवीला. थोड्याशा चुका जरूर झाल्या बुतिवली संघाच्या माध्यमातून, परंतु स्वतःला चुकेपासून सावरावं लागेल आणि नव्यानं सुरुवात करावी लागेल पुन्हा एकदा. कारण की धावसंख्या पोहोचली आहे 24-24 या आकड्यावरती. 40 ते 45 धावेचं टार्गेट सेट करावं लागेल. कारण की समोरचा संघ देखील तितका ताकदवर आहे. ती बुतिवली संघ कर्जत विभागामधून या ठिकाणी भरपूर दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते पोहोचलेत. वेळेवरती देखील पोहोचले बुतिवली संघाचं मी त्याबद्दल देखील आभार व्यक्त करेल आणि कौतुक देखील करेल. एक चांगला संघ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज प्रणित, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुलटॉस, स्लोवर फुलटॉस, लॉब केलाय. अगोदरच खेळाडू देखील पुढे होते. बॉल काऊ कॉर्नर, सीमा रेखा बाहेर. तेजस मडवीच्या बॅटमधनं अजून एक तडाखा, षटकार. टॉप गिअर मध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल आणि आता तेजस मडवीनं लगातार षटकार ठोकलेत. चला बॉल दे आपण लगेच. मॅच बॉल जसा येईल तसा तो देखील दिला जाईल, स्वीकारला जाईल. धाबसंख्या स्कोर पोहोचली तुषार 30 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. सन्मानजनक फायटिंग टोटल स्कोर पर्यंत आता लगभग पोहोचलाय संघ मायरा 11 गावदेवी शिरवली. पहिली 2 षटक फार चांगली, परंतु प्रणितचे षटक 3 बॉल आणि 14 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. कमबॅक करणं गरजेचं असेल या ओव्हर मध्ये. 2 षटकार आलेत तेजस मडवीच्या बॅटमधनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा एज लागली. यावेळेस मात्र पाहावं लागेल. येस, विकेट मिळेल. वेल जस्ट वेल कॅच. विकेट किपरनं यावेळेस मात्र चुकी केली नाहीये आणि आता परतावं लागेल तेजस मडवीला. प्रणितचा सफलता. तिसरा धक्का टीम गावदेवी शिरोली संघाला. फिल्डिंग लावायची बुतिवली संघ, प्लीज चर्चा नकोय. बुतिवली संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 30 या आकड्यावरती हा धक्का लागलाय तिसरा टीम मायरा 11 गावदेवी शिरोली संघाला. प्रत्येक संघाला आपण सूचना देत राहू वेळेवरती. या ठिकाणी 4 षटक कंप्लीट करायचे सूचना असतील प्रत्येक टीमला. आर्यन न्यू बॅट्समॅन
भूषण देखील अद्याप मैदानाच्या आतमध्ये असतील. तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. कमबॅकचा प्रयत्न सुरू आहे. अंतिम मोमेंटला या षटकामध्ये प्रणीतच्या माध्यमातून 4 बॉल झालेत. पुन्हा एकदा 5वा बॉल तयार होतोय प्रणीत. ओ यॉर्कर यशा उद्ध्वस्त झाला. बेल्स देखील पडल्यात आणि गोलंदाज अपील करत होते. पंच सांगतायत की स्टंप उडलेत, बेल सोडल्यात, फलंदाज बाद. उंबरट्यामध्ये असेल गोलंदाज प्रणीत. नवीन खेळाडू उल्हास मडवी, कॅप्टन ऑफ टीम संघाचे संघनायक आहेत. मायरा 11 गावदेवी शिरोली संघाचे कॅप्टन येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक. हॅट्रिक बॉल असेल. पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेमधली. तयार गोलंदाज पुन्हा एकदा प्रणीत. हॅट्रिक बॉल. ओ मागे खेळले त्यावेळेस मात्र खेळाडू उपस्थित नाही आहेत. पोहोचतील तोपर्यंत बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखा बाहेर. कॅप्टन उल्हास मडवीच्या बॅटमधनं चौकार. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त. धावसंख्या मायरा 11 गावदेवी शिरवली 34, लॉस ऑफ 4 विकेट. आपण फिल्डिंग लावून घ्यायची कारण की पंच देखील आपल्याला सूचना करत आहेत, त्यामुळे आपण लगेच फिल्डिंग लावायची आहे. शेवटचं षटक असेल. आता 3 बॉल मध्ये 14 धाबा बनल्या होत्या, परंतु 2 बॉल लगेच विकेट आले. त्यानंतर अंतिम बॉल वरती चौकाराला थोडंसं मागणं षटक जरूर राहिलं. 18 धाबेचं. धावसंख्या 34, लॉस ऑफ 4 विकेट. 4 गडी गमावलेत टीम मायरा 11 गावदेवी शिरोली संघानं. शेवटचं षटक 1.5 ओव्हरचं षटक असेल, ज्याला स्लो ओव्हरचं षटक म्हटलं जातं, आणि त्या षटकामध्ये गोलंदाज झालाय आमिर. येतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंगला फलंदाज भूषण असेल. पहिला बॉल. भूषण स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करतोय. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल पडल्यानंतर फार वेगाने निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. गुड लेंथ वरती हा चेंडू रिलीज करण्यात आला. आमिरच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी स्पर्धेमध्ये हजेरी लावतात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत असेल. ओ पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावबाची संधी असेल आणि यावेळेस मात्र मिळेल रनआउटची विकेट. भूषण बॅक टू द डगआउट. अंतिम षटक आणि अंतिम षटकाची सुरुवात देखील फार चांगली झाली आहे. 2 चेंडू 1 रनआउटची विकेट. 1 धाव आतापर्यंत नाहीये. नवीन खेळाडू निवृत्ती पाटील येत आहेत. नवीन खेळाडू. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज आमिर. ओ यावेळेस देखील चांगला चेंडू पॅड वरती आदळलाय. अपील जोरदार होती. पंच सांगतात की नॉट आउट आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल.
यस विंदा सिसवे, नवनाथजी पाटील आमच्या ठिकाणी शिरोलीचे उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील आपण करूया स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. येस नक्कीच वारिंगे महाराजांचे या ठिकाणी ते शिष्य देखील आहेत आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं. नाव क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतो आमिर. यावेळेस फटका छान आहे, प्रॉपर मिडल कनेक्शन, कॅप्टन उल्हास मडबीनं ठोकलाय, ब्रँडेड फटका, मिड विकेट सीमारेखा बाहेर, षटकार. धावसंख्या पोहोचली ती 40 आकड्यावरती. सन्माननीय अरुणजी जाधव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मंचावरती, त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस फुल टॉस बॉल होता परंतु फायदा उचलू शकले नाहीयेत. यशवंतवरती आदळला चेंडू, विकेटचं पतन. एकूण बॉल झाले त्या ओव्हर मधील आपण पाहिले गेले तर 5 बॉल. आता शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन बॅट्समॅन राज डीजे सुजित. खेळण्यामध्ये आणि विकेट देखील मिळाली आमिरला. चांगलं कमबॅक. शेवटचा बॉल आता शिल्लक. धावसंख्या 40. चला बघा फास्ट देखील खेळा आपण. चर्चा नको, जास्त चर्चा नको. पंच सूचना करत आहेत बुतिवली संघ प्लीज. एका चेंडूवरती चौकार किंवा षटकार ठोकला तर सुक्रे आउट यांकडनं 1000 रुपये. मागे खेळलेत, हुक केलाय, लाजबाब स्ट्रोक आहे. खेळाडू प्रयत्न करतायत आणि अंतिम मोमेंटला बॉल लाडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, अजून एक रनआउटची विकेट. अंतिम बॉल वरती मिळाला 2 धावा आणि सत्र कंप्लीट होते. पहिलं बॅटिंग करत असताना एकूण 42 धावा बनवल्या टीम मायरा 11 गावदेवी शिरवली आणि 43 धाबेचं लक्ष असेल टीम भुतिवली संघासमोर. या विनंती असेल, वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. बघा मान्यवर देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केले जाईल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला फाईट करत असताना आपण पाहतोय चिंचवली संघ आणि त्यासमोर फाईट करत असताना एका बाजूला आपण पाहतोय ब्राह्मण करवले या संघ, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना चिंचवली मॅच
चला टॉस साठी दोन्ही टीम उपस्थित आहेत. टॉस इथे आपण करणार आहोत. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय अरुणजी जाधव साहेब यांच्या शुभाचे टॉस आपण करणार आहोत. आपण या चला टॉस इथे मात्र करतोय आपण. टॉस आपण करतोय. दोन्ही बाजूनी आपण पाहतो. एका बाजूला ब्राह्मण करोलिया संघ तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना चिंचवली. जाधव साहेब यांचे शुभाचे टॉस आणि मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही टीम आपण या. कॅप्टन आपण या. ब्राह्मण करोलिया संघ एका बाजूला, दुसऱ्या बाजूला चिंचवली संघ नाणेफेकी जिंकली. टीम करोलिया संघाने का निर्णय असेल प्रथमतः क्षेत्ररक्षण. प्रथमतः आपण पाहतोय नाईट फॉर्मॅटचं आयोजन आपण पाहतोय आणि जर पाहिलं तर यावेळी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. एक महत्वपूर्ण मॅच आहे. प्रथमतः विचारीन प्लेइंग 11 जी असेल तीच आपल्याला पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील. हो नक्कीच. पूर्णपणे विश्वास दाखवलाय संपूर्ण टीम वरती. प्रथमतः काय निर्णय असेल आपण जर पाहिलं तर फिल्डिंग जरूर घेतली आहे, परंतु फिल्डिंगचं मागचं कारण काय. समोरच्या टीमला कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. समोर देखील शेवटचा प्रश्न. समोर आपण पाहतो चिंचवली संघ आहे, मोठा संघ आहे. त्यासमोर प्रथमतः आपण पहिले देखील खेळले आहात का. नाही, या वर्षीची पहिली मॅच असेल. नक्कीच एक चांगली बॅटल तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आहेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय चिंचवली संघ खेळतोय. प्रथमतः विचार या आयोजनाबद्दल काय सांगाल. आयोजन तर मलंगड विभागातील एक नंबर आहे. बघायला गेलो तर सुंदर अशी लाइटिंग पाहायला मिळते आपल्याला. तर खेळण्यासाठी सुद्धा तशीच मजा येते. क्या बात आहे. कौतुक करत तितकं कमी आहे. संपूर्ण आयोजन कमिटीचं भरपूर मेहनत आहे आणि या मेहनतीचं नक्कीच फळ त्यांना मात्र मिळालंय. आपण तर पाहतोय समोर देखील आपण पाहतोय करवले सारखा संघ आणि आता मात्र इन ऍक्शन मध्ये तुम्हाला बॅटिंगचं इथे मात्र आमंत्रित केलं. प्रथमतः पूर्णपणे असे 2-3 जे बॅटर असतील जे तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास असेल, एक चांगला टीम टोटल वरती नेऊन ठेवण्याचं काम करेल, कोण असतील. आमच्याकडे योगेश कुंभारकर, सचिन भंडारी, संकेत कुंभारकर, देवीदास मात्रे यासारखे आहेत फलंदाज जे आमच्याकडे चांगली बॅटिंग करू शकतात. ठीक आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही मॅचला आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होतोय. ओटीयू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच अनुज मोरे, बहुत बहुत शुक्रिया. चलते हैं मैदान के ऊपर दोस्तों, फिर से एक बार स्वर्गीय सतीश पाटिल ट्रॉफी में मैं सोनू बांगर आप सभी का स्वागत करता हूँ. चलते हैं मैदान के ऊपर. पहले बल्लेबाजी की माहिरा 11 गांव देवी सिरोली टीम ने 42 रन बनाए, यानी कि 42 रन बनाए और 43 का लक्ष्य रखा टीम बुतिवली के सामने. वही लक्ष्य के सलामी बल्लेबाज पहुंच चुके हैं शंकर और महेश. गेंदबाज तैयार. तेजेश पहली गेंद फाइन केला. नटराज स्टाइल से खेलते हुए गेंद को भेजा बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमा रेखे के बाहर. गेंदबाज का स्वागत. वेलकम टू द ग्राउंड. और बॉटमैन का भी काफी अच्छा इस्तेमाल किया. चौका आता हुआ और रन संख्या 4 रन. खाता खुलता हुआ बुतुली टीम का और बल्लेबाज शंकर का. ये देखिए फिर से एक बार उठाने की कोशिश थी. गेंद हवा में, फील्डर को गेंद दिखी नहीं थी, आखिर में दिखाई दी. शायद भूषण वहां पर दे और यहां से बनी कैच. पहली विकेट मैदान से बाहर. बुतुली टीम को पहला बड़ा झटका. के 4 के ऊपर लगता हुआ ये पहला बड़ा झटका. जीत के लिए 43 का टारगेट है. हर एक ओवर की बात करेंगे तो 10.75 की औसत बरकरार रखनी पड़ेगी ये मुकाबला जीतने के लिए बुतिवली टीम को. दोनों टीमें देख सकते हैं आप, दोनों टीमें बड़ी है तो यहां से मुकाबला भी बड़ा होगा. नए बल्लेबाज गणेश. ये देखिए फिर से एक बार बैकफुट पे गए. पहली गेंद के ऊपर कॉन्फिडेंस भरा स्ट्रोक.
गेंद को भेजा स्क्वायर लेग, सीमा रेखे के बाहर खाता खोलते हुए गणेश 4 रन की मदद से। के नुकसान के ऊपर बुती हुई टीम तेजेश मडवी फिर से एक बार ओवर की अगली गेंद लेकर यॉर्कर का प्रयास था, सामने ड्राइव करते हुए। ये अच्छी सूझबूझी क्रिकेट है क्योंकि जानते हैं बल्लेबाज गणेश एक बड़ी शॉट आई, उसके बाद में अच्छी गेंद थी, यॉर्कर का प्रयास था, जेड में डाली थी गेंद, उसको सम्मान दिया, ड्राइव किया, शॉट एक्स्ट्रा कवर के फील्डर ने जब तक गेंद को फील्ड किया तब तक यहां से बनी सिंगल, रन संख्या 9 के ऊपर पहुंची। ओवर की बात करेंगे तो अब तक गेंदे हो चुकी है कुल मिला के 4 गेंदे और 9 रन खर्च किए गेंदबाज तेजेश मडवी ने। फिर से एक बार तैयार, राउंड द विकेट, ये हवा में खेलते हुए चिप शॉट थी, शॉट पुट ऑन के खिलाड़ी अच्छी फील्डिंग करते हुए, लेकिन तब तक 1 रन कंप्लीट हो चुकी है। सलामी ओपनिंग ब्लास्टर आप देख रहे हैं, बिल्कुल महेश और गणेश जोड़ी आप देख रहे हैं क्योंकि शंकर आउट हो चुके हैं। रन संख्या 10 के ऊपर पहुंचती हुई गेंद हो चुकी है 5। अब आखिरी गेंद इस ओवर की शेष होगी। और ये बात इस बार अच्छी डिलीवरी गुडलिन के ऊपर पड़ने के बाद ऑप्शन से काफी तेजी से निकलती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में, डॉट गेंद की समाप्ति होती हुई पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। 10 रन यहां से बन चुके, 1 विकेट खो चुकी है टीम बुतिवली। अब जीत के लिए समीकरण बचा है 18 गेंदे 33 की आवश्यकता। डीजे गांवदेवी सिरवली, उनके समर्थक भी भारी संख्या में आ चुके इस मैदान के ऊपर, चेहरा कर रहे हैं अपनी टीम के लिए। मुकाबला कौन जीतेगा, क्या बुतिवली टीम यहां से बिल्कुल आगे जाएगी इस प्रतियोगिता में, या फिर गांवदेवी सिरवली टीम को ये मैदान भी काफी लकी है, तो यहां से क्या इस बार भी इस प्रतियोगिता में आगे पहुंचेंगे, बड़ा सवाल है। 18 गेंदें जीत के लिए 33 का समीकरण। चलिए ज्यादा वक्त नहीं लेना है, उल्लास मडवी टीम सिरवली, गेंदबाज आते हुए निवृत्ति पाटिल। ओवर की पहली गेंद, ये देखिए बैकफुट पे गए थे, काफी सफल होने की कोशिश की थी, जगह बना के खेलने की कोशिश, लेकिन गेंद में रफ्तार देखिए कितनी थी, सीधा यॉर्कर का प्रयास किया, बल्लेबाज को बीट किया, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। 17 गेंदें 33 का समीकरण, मुकाबला बैलेंस हो चुका है, मजा आएगा इस मुकाबले में। स्ट्राइकर पे बल्लेबाज यहां से बात करेंगे तो महेश होंगे, सामने खेला, शॉट अच्छा है, इस बार लॉन्ग ऑफ पे फिल्टर मौजूद, दूसरे के लिए पलटे, यहां से 2 रन बनेंगे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों के बीच में अच्छा तालमेल है और 2 रन की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई 12 के ऊपर। जीत के लिए बात करेंगे तो अब 16 गेंदें बची और 31 का समीकरण है, ये मुकाबला आखिरी ओवर तक जा सकता है। फुल टॉस गेंद, गलती का खामियाजा भुगतना पड़ेगा, लॉप किया गेंद को, वाइड स्ट्रॉन्ग ऑन, सीमा रेखे के बाहर, 6 रन। रन संख्या तेजी से बढ़ती भी 18 के ऊपर। यदि कौन से भी गेंदबाज मैडन ओवर डालते इस मुकाबले में शिरोली टीम के, तो सुखरे आउटिया इनकी तरफ से बिल्कुल 10,000 का इनाम होगा। बैकफुट पर गए, आड़े बल्ले से खेला हुआ स्ट्रोक, स्क्वायर लेग में गेंद पहुंची, जब तक गेंद को फील्ड करे तब तक सिंगल आती भी। सूझ भरी क्रिकेट, क्योंकि एक गेंद के ऊपर बड़ी हिट आ रही है तो दूसरी गेंद के ऊपर सिंगल भी निकाल रहे हैं, यह दिमागदार क्रिकेट होता है दोस्तों, यानी कि सेंसिबल क्रिकेट खेल रहे हैं महेश।
इस बार भी ड्राइव किया, शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद है, सिंगल मिलेगी, सिंगल से रन संख्या बढ़ती भी, टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। इस ओवर में महंगे साबित साबित होते हुए गेंदबाज निवृत्ति पाटिल, 5 गेंदें हो चुकी है और अब तक 10 रन खर्च किए गेंदबाज निवृत्ति पाटिल ने। ये देखिए बिल्कुल देखना होगा अंपायर क्या कहेंगे। आउटसाइड दी लेग स्टंप, अंपायर रमेश मात्रे का अनोखा इशारा आता बा व्हाइट बॉल का। रमेश मात्रे हमारे मेके दादा, आज भी मैं हमेशा कहता हूँ वो डांस मुझे बहुत अच्छा याद है, गौरी पाड़े के मैदान के ऊपर एक डांस यहाँ भी होना चाहिए। ओ अच्छी डिलीवरी है, वाइड एयर का प्रयास करना चाहते थे, डॉट गेंद की समाप्ति, ओवर का बाद समापन, 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल बन चुकी है 21 रन। 21 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर बुती हुई टीम आप जीत के लिए आधा रास्ता तय कर चुकी है और आधा रास्ता और तय करना है, यानी कि बची भी 12 गेंदे, जीत के लिए 22 की आवश्यकता। चलिए पानी लेके जाना है मैदान के अंदर। यहाँ से डीजे मास्टर भी काफी मूड में आ चुके हैं। चलिए बिल्कुल मैदान के ऊपर चलते, गणेश पाटील नेवाळीचे यांचं या ठिकाणी आगमन झाले। आपण या व्यासपीठावरती आपल्याला आतिश दादा या ठिकाणी इन्व्हाइट करतायत, त्यामुळे आपण यायचं व्यासपीठावरती। चलते मैदान के ऊपर 12 गेंदों का खेल बचा है, जीत के लिए बात करेंगे तो यहाँ से टोटल बन चुके 21 रन, अब चाहिए 22 रन। अच्छी पार्टनरशिप बन चुकी है, बल्लेबाज महेश शानदार बल्लेबाजी करे, उसके बाद में गणेश भी उनका साथ निभाते हुए अब तीसरा निर्णायक ओवर होगा। गेंदबाज आएंगे, गेंदबाजी के लिए भूषण, योगेश दादा पाटिल और शंकर दादा पाटिल, आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। स्वर्गीय आतिश पाटिल ट्रॉफी में, सतीश पाटिल ट्रॉफी में आपका भी स्वागत है। पहली गेंद हवा में, शॉट एक्स्ट्रा कवर में फील्डर मौजूद थे और यहां से विकेट बनेगी, बड़ी विकेट, मैदान से बाहर। 11 गेंदे, जीत के लिए चाहिए आप 22 की आवश्यकता। बल्लेबाज के पारी गेंद, लगाया था बिल्कुल। लड़के कम धोखे देते, लड़कियां ज्यादा धोखा देती है, क्योंकि बिल्कुल हम कहेंगे हमें भी धोखा मिला है, तो यहाँ से बिल्कुल लड़कियां धोखी ज्यादा देती है। मैं क्या दादा यहाँ से उनको पता है, शुरुआत में जब आदमी मैं क्या दादा पैर में गिरता है तो उसको बहुत मजा आता है, लेकिन जब लड़की गोलीगत धोखा देके जाती है तो तब देवदास बन जाता है। तो इसीलिए तो हम कहते हैं ना देवदास बनो ना पारो, रोज जाकर एक टुबक स्ट्रांग बेर मारो। तो यहाँ से अब मूड बनाते हुए हमारे डीजे मास्टर भी चलते हैं मैदान के ऊपर। 11 गेंदों का खेल बचा है, बल्लेबाज आउट होने वाले, यहाँ से गणेश आउट हो चुके, अब प्रवीण आते हुए बल्लेबाजी के लिए। कैसे बल्लेबाजी करेंगे, ये ओवर निर्णायक ओवर होगा इस मुकाबले का, यानी कि इस ओवर में यदि कम रन आते तो मुकाबला बैलेंस रहेगा आखिरी ओवर तक, और यदि इस ओवर में 2 भी बड़ी हिट आती ना तब भी वापसी हो सकती है बुद्धि टीम की। ओ अच्छी डिलीवरी है, गुड लेन के ऊपर पड़ने के बाद ऑप्शन से तेजी से निकलती हुई बल्लेबाज को बीट कर डॉट गेंद की समाप्ति। कवर में खेलना चाहते थे बल्लेबाज, मन बनाया था उन्होंने,
लेकिन संपर्क बना नहीं पाए। डॉट गेंद की समाप्ति। चलिए बिल्कुल, अब यहां से ओवर की गेंदें हो चुकी है, कुल दो गेंदें। ओ फिर से एक बार अच्छी डिलीवरी है, अंपायर कहते हुए कि गेंद अंदर से गई है और यहां से डॉट गेंद बनेगी। लगातार 3 गेंदें डॉट। पहले 2 ओवर यहां से मजबूत स्थिति में थी भूतीवली टीम, लेकिन अब वापसी की है मायरा 11 गांव देवी शिरोली टीम ने। भूषण क्या गेंदबाजी कर रहे, 21 के ऊपर रुका हुआ स्कोर। अब जीत के लिए गेंदें बची कुल मिला के 9, और यहां से बात करेंगे तो 22 की आवश्यकता होगी। तैयार भूषण फिर से एक बार ओवर द विकेट। बैकफुट पे गए, सामने खेलते हुए, शॉट अच्छा है। लॉन्ग पे फील्डर मौजूद होंगे, रेवनाथ सिंगल मिलेगी। सिंगल से रन संख्या आगे बढ़ती भी 22 के ऊपर। अब जीत के लिए 8 गेंदे और 21 की आवश्यकता होगी। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता दोस्तों, इस जाम है, क्योंकि लड़ने वालों के कदमों में जा होता है। आपको कोशिश करनी होगी। इस बार भी सामने खेला बास्ट्रोक, फील्डर आएंगे रेवनाथ, थोड़े से पंबल होते हुए दूसरे के लिए पलटे, फिर से बनेंगे यहां से 2 रन। तो बिल्कुल हमारे बोनोली के रवि पाटिल, इनका भी आगमन हो चुका है, जिन्हें हम प्यार से आमदार भी कहते हैं, उनका भी आगमन हो चुका है। आइए रवि दादा, आपका भी हम स्वागत करेंगे। रन संख्या 2 की वजह से 24 के ऊपर पहुंची। जीत के लिए 43 का टारगेट है, 7 गेंदें बची है। अब यहाँ से 19 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मैंने पहले कहा था बिल्कुल यहाँ से विशाल कि ये मुकाबला आखिरी तक पहुंचेगा, क्योंकि दोनों टीमें बड़ी हैं। ऑन साइड में खेला स्ट्रोक, इस बार परेश आएंगे, परेश गायकर, 1 ही रन मिला। सफल ओवर की समाप्ति। निर्णायक ओवर में रन खर्च किए गेंदबाज भूषण पाटिल ने सिर्फ और सिर्फ 4 रन, 1 विकेट भी चटकाई। और अब यहां से मुकाबले में आगे बचे रन 6 गेंदे, कंपलसरी 18 की आवश्यकता। डीजे सुजीत। सलामी वीर महेश अब भी बल्लेबाजी कर रहे हैं। जब तक महेश और प्रवीण जैसे बल्लेबाज मैदान के ऊपर है, तब तक आशाएं रख सकती है भूतीवली टीम में मुकाबला जीतने के, उनके दर्शक, उनके समर्थक। तो दूसरी तरफ आखिरी निर्णायक ओवर यानी कि फाइनल ओवर, 4था ओवर गेंदबाज होंगे आदित्य। ये भी गेंदबाज खतरनाक है, इन्होंने मनीष पांड्या कोड़ेकर का भी शान रखा था। ये भी अच्छे गेंदबाज है, बिल्कुल यंगस्टर गेंदबाज। पहली गेंद, ओ ये देखिए, पहली गेंद पड़ने के बाद अतिरिक्त बाहर निकलती भी, अंपायर का पैसा वाइड बॉल, अतिरिक्त रन मिला। रन संख्या आगे बढ़ती भी 26 के ऊपर। अब गेंदें बची 6, जीत के लिए समीकरण 17 की आवश्यकता। लेफ्ट आर्म ओवर द विकेट आदित्य। गेंदबाजी में खिलाड़ी मौजूद थे, मौका था, यहां से मौके को गवाया और यहां से 1 रन भी बना। एक आधी गलती आपको बहुत महंगी पड़ सकती है आने वाले समय में, और यहां से गलती की और 1 रन भी मिला, यानी कि स्ट्राइक आएगी। आप बल्लेबाज होगी, स्ट्राइक एंड के ऊपर प्रवीण होंगे। हार्ड हिटर बल्लेबाज है, ताकत इस खिलाड़ी के पास बहुत है। अब 5 गेंदे, जीत के लिए चाहिए 16 की आवश्यकता। 5 गेंदे 16 का समीकरण होगा। क्या 16 का डोला दिखा पाएंगे अपनी टीम के लिए बल्लेबाज प्रवीण? और इस बार बल्ले ने अंदरूनी किनारा लिया और यहां से डायरेक्ट हिट का प्रयास। उल्लास मठ भी देखिए काफी नाराज हो रहे हैं, रनआउट की विकेट शायद मिल सकती है। प्रवीण बैक टू द डग आउट। अब यहां से मुकाबले में बचे गेंदे बचे विशाल 3 गेंदे, 2 गेंदे बचे और चलिए बिल्कुल गेंदे बची 4 और यहां से
ये लॉप किया गेंद को, गेंद नामा में होगी, फील्डर मौजूद और ये देखिए बढ़िया कैच, विकेट मैदान से बाहर, वापसी हो चुकी है मायरा 11 गांव देवी शिरोली टीम की। 3 गेंदे 15 का समीकरण। बिकते आ रही है, ऐसा लगा था कि ये मुकाबले में फाइट देगी बुतिवली टीम, लेकिन क्या शानदार गेंदबाजी कर रही है आदित्य भी, दबाव नहीं है किस खिलाड़ी के ऊपर। और अब आमिर आते भी नए बल्लेबाज, 3 गेंदे और 15 का समीकरण होगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैरते होते हुए गेंदबाज आदित्य, कदमों का इस्तेमाल करना चाहते थे, ये देखिए उल्लास मडवी, क्या विकेट कीपिंग है, फटाक से आउट किया बल्लेबाज को और एक विकेट लगातार। तू चल मैं आया, 2 गेंदे 15 रन। मजा आएगा अगले मुकाबले में, लेकिन ये मुकाबला थोड़ा सा वन साइड। चलिए बिल्कुल तेजेश पाटिल के मामा का घाव होगा उनके अगेंस्ट चिंचोली, मामा भांजे के बीच में मुकाबला होगा और इस बार सिंगल आदित्य भी, और ये मुकाबला लगभग अब जीतती भी मायरा 11 गांव देवी शिरवली। इनकी ये टीम थी बिल्कुल मायरा 11 गांव देवी शिरवली, उन्होंने पैक किया था और मुकाबला जीता। कांग्रेचुलेशन ऋतिक और पंकज, मुकाबला फिनिश हो चुका है और कांग्रेचुलेशन गांव देवी शिरवली टीम, हार्ड लक बुतिवली टीम, आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे क्योंकि वक्त पे आए, काफी दूर से आए थे, अच्छी क्रिकेट आपने भी खेली, आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे। मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार तो इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार बन चुके हैं जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 21 रन बनाए और गेंदबाजी करते हुए पहला पावर पे का ओवर पे का 1 विकेट चटकाए, 10 रन खर्च किए, वो तेजस मडवी बने इस मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार।